ओव्हरच्या दिशेला अगदी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. मनगटांची ताकद लावून जो फटका खेळताना अगदी सुरेख आणि देखना फटका होता. काय सांगशील त्या फटक्या संदर्भात? तो माझा फेवरेट शॉक आहे की बॉल मारतोय बॉल. तिथं आला की मारणारच. यस, तुला पुढील वाटचालसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण जाऊयात पुढच्या मॅचच्या दिशेनं. अथर्व 2 मिनिटं. माननीय आदरणीय सुभाजी साळके यांच्या माध्यमातून हे तुम्हाला 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज देखील आलेले आहे. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ आयोजित ही भव्य दिव्य आंबोडेकरांच्या माध्यमातून सत्यात उतरत असलेली संकल्पना श्री काळेश्वर चषक सन 2026. पुढच्या मॅचला होते सुरुवात. नवीन मॅच, नवीन आवाज. जसा माणूस गोड तसा आवाज गोड. ऐकूयात निनाद पटेकर सरांना. प्लीज सर, वेलकम. थँक्यू श्रीकांत सर. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडे एक संघ अंतर्गत श्री काळेश्वर 11 आंबवडे खुर्द आयोजित श्री काळेश्वर चषक 2026 अभिमानाची आणि मानाची स्पर्धा. आपल्या भेटीला 2 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा पहिला दिवस श्री काळेश्वर चषक 2026. ही संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर आपण पाहू शकता. या स्पर्धेत थेट प्रक्षेपण GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर केले जाते. उपस्थित सर्व मान्यवांचं, सर्व प्रेक्षकांचं व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. दुसरी मॅच या स्पर्धेतील संत बाळूमाई 11 सुपुगडीवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स गोटील या दोन टीम मध्ये. टॉस जिंकला इथे आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमने निर्णय घेतलाय. प्रथम गोलंदाजी सलामी जोडी मैदानात संत बाळूमाई 11 सुपुगडीवाडी या टीमची. सलामी जोडी स्ट्रायकिंगला अंकुश, नॉन स्ट्रायकिंगला आकाश. बॉलिंग मार्क सज्ज होतं शुभम. नुकतीच आध्यात्मिक फायटर्स गोटील ही स्पर्धा आयोजित केलेली. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक ज्याने घेतली तो खेळाडू गोलंदाज मार्कवर शुभम. बॅटिंग मार्कवर अंकुश, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पहिला बॉल शुभम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पंचांचा सिग्नल, ग्रीन सिग्नल आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल शुभम. पहिला बॉल हलकीसी एज आणि बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. तिथे क्षेत्रशोध चांगला प्रयत्न. एका धावाने खातं ओपन केलंय अंकुशने. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. इनफिल्डच्या बाहेर 2 फिल्डर, एक लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. इनफिल्डच्या आत जर बघितलं पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि स्लिप. ओ चांगला फटका अगदी कव्हरच्या डोक्यावरून. बॉल हवेत. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. धाव संख्या 3. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 धावा झाल्यात. आपण पाहताय श्री काळेश्वर चषक 2026. शुभम पुन्हा तयार ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी समोर बॅटर अंकुश. हो, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय, त्याचा फायदा इथे मिळालाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटर पासून दूर ठेवलंय. चांगली रणनीती गोलंदाज शुभमची. 3 धावा स्कोरबोर्डवर. 3 बॉलचा खेळ संपला. पहिला चेंडू डॉट घेतलाय शुभम. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. हो, यावेळी देशायन चेंडू असं वाटलं, परंतु क्लीन बोल्ड एसटी दाखवली होती आणि त्रिपळ अचित केलंय. पहिला धक्का इथे बसलाय. संत बाळूमाई 11 सुपुगडीवाडी या टीमला पहिली विकेट इथे गमावली. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा झालेत. एक फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय.
सुबगुडेवाडी या टीमला इथे पार्टनरशिप बीट करावी लागेल. सामना 4 षटकांचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. इनेट नंबर 3 संदेश पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज शुभम पहिली विकेट घेतली आहे. हो चांगला फटका ऑन साईडला बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय. डीप मध्ये फिल्डर आहे बाबूराव, त्याने बॉल फीड केला, थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. धाव संख्या 5 या डबलने. एकही मोठा फटका आला नाही. पॉवर प्ले थांबवलंय. नवीन चेंडू चांगला हाताळतोय गोलंदाज शुभम. नेक्स्ट बॉल शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. ओहो रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटक संपलं पहिल्या ओव्हर नंतर. संत बाळूमामा 11 सुपगुडीवाडी या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5. कमॉन डीजे. प्रकाश आता नवीन बॅटर आलाय अश्विन. इथे पार्टनरशिप बीट करावं लागेल. धावा करावे लागतील. 7 धावा झालेत फक्त. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. प्रकाश टायर एक लेफ्टी गोलंदाज. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. पहिला चेंडू डॉट घेतलाय बॅटर अश्विनने. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये शुभमने फक्त 5 धावा दिले होते. एक फलंदाज बाद केला होता आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 धावा दिले त्याने. एक फलंदाज बाद केलाय. 7-2 अशी परिस्थिती. हो चांगला फटका. दमदार स्ट्रोक. भरपूर गॅप आहे. बॉल चाललाय 1 बाउन्स. सीमा रेषे बाहेर आला. इथे चौकार. शेवट गोड केला इथे. 11 धावा या चौकाच्या मध्ये झाल्यात.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा झालेत. चांगला फटका, चांगला टायमिंग शेवटच्या बॉलवर ठोकला इथे चौकार बॅटर अश्विनने. इथून पुढे ग्रीप मिळू शकते. आपण पाहताय श्री काळेश्वर चषक 2026. पंचांची भूमिका निभावत आहेत ते आदरणीय नैनिश पाटील सर, त्यानंतर श्री नितीन पवार सर, श्री मिथुन ठाकूर सर. ऑफिशियल पंच आहेत. आज चांगले पंचांची कामगिरी करतायत. दुसरा सामना या स्पर्धेतील. पहिला सामना अचानक 11 सावंतवाडी आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या दोन टीम दरम्यान झाला आणि त्या सामन्यामध्ये विजय ठरला तो सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. आता नेक्स्ट बॉलर तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय बाबूराव. पहिला बॉल. स्ट्रायकिंगला आता बॅटर संदेश. 11 धावा आहेत. धावा करावे लागतील. हे 12 चेंडू निर्णायक असतील. कमीत कमी 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. व चांगला फटका. बॅटचा प्रेस क्लोज गेला. थोडासा बॉल पुढे पडलाय अगदी कव्हर रिजन मध्ये. चांगला प्रयत्न. बॅटचा फेस क्लोज केला होता. सिंगलने धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 12-12. स्ट्राईक मिळाले पाहिजे अश्विनला. स्ट्राईक मिळाले कारण त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. 12 धावा स्कोरबोर्ड वर. इथे आक्रमण रूप धारण करावं लागेल कारण धावा भरपूर कमी झाल्यात. 12 रन्स ऑन द बोर्ड. 2 विकेट गमावल्यात. हो चांगला बॉल. गोल्डन स्पॉटवर बॉल पीच झालाय आणि त्यानंतर एक बाउन्स झालाय. त्यामुळे पीच झालाय बॅटर अश्विन. चांगली गोलंदाजी बाबूराव यांची. हा वाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पहिला चेंडू वाईट टाकलाय. टीमची धावसंख्या 13-13. अश्विन पूर्णपणे दाबत दर्शेल सुपगडवाडी या टीमची. धावा कमी झाल्यात. 13 धावा स्कोरबोर्ड वर. हो चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मधून आणि फील्डर आहे तिथे. हो कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. कॅचेस द विन द मॅचेस. आपण नेहमीच म्हटलं तर किती महागात पडेल कॅच हे येणारा काळच सांगेल. धावसंख्या आता या चौकाच्या मध्ये 17-17. जिथे विकेट होती एकही धावा नव्हती तिथे 4 धावा मिळाल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॅटिंग करतोय तो सुपुगडेवाडी हा संघ. बाबूराव पुन्हा तयार. हो चांगला बॉल. बीट केले ते अगदी कव्हर रिझन मध्ये टार्गेट केलं होतं बॅटर अश्विनने. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 17. डॉट बॉल जास्त घेत आहेत बॅटर अश्विन. 2 चौका त्याच्या बॅट मधून आलेत. फुल टॉस. अगदी स्ट्रेट खेळलाय. फिल्डर आहे तिथे. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये धावसंख्या 19. धावफलक हलते ठेवतायत बॅटर अश्विन. एकोणीस धावा स्कोरबोर्ड वर. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 धावा आलेत. ओ डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळलेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 20-20. हे षटक चांगलं जात आहे सुपुगडेवाडी या टीम साठी. 20 धावाच आहे. 2 ओव्हर नंतर फक्त 11 धावा होत्या. बाबूराव तयार. व चांगला फटका. गॅप भरपूर आहे परंतु चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल वर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या 21-21. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 21 धावा झाल्यात. अॅक्युरेट 7 ची सरासरी ठेवली आहे. ही सरासरी चालणार नाहीये. धावा करावे लागतील. कमीत कमी 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 5. दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 धावा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 10 धावा खर्च केलेत बाबूरावने. आता पण चांगली गोलंदाजी राहिली आहे तिन्ही ओव्हर मध्ये. आता या अंतिम षटक हे निर्णायक आहे. स्लॉक ओव्हर. इथे आक्रमण करावं लागेल. माइंडसेट क्लिअर आहे की आक्रमण करणे कारण धावा कमी झाल्यात. 18 चेंडू मध्ये 21 धावा केल्यात. शेवटचे 6 बॉल हे निर्णायक आहेत दोन्ही टीम साठी.
गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय महेश. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. महेश गोलंदाजी आलाय. समोर बॅटर अश्विन. अश्विन चांगल्या लय मध्ये आहे. 2 चौकाच्या बॅट मधून आलेत. ओहो डाऊन द लेग. पंचाचा सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 23-23. 23 धावा झाल्यात. पहिला चेंडू वाईट फेकलाय. 23 धावा. हो पहिला हा बॉल चांगला आलाय. गोल्डन स्पॉटवरून बॉल पिच झालाय. फुललेंचा बॉल होता इथे. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली महेशने. आता कमबॅक केलंय. 23 धावा. नुकतेच गुणलेखक नितीन पवार सर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ हा देखील चांगला बॉल. फुटवर्क नाही आहे बॅटरचं. आपण नेहमीच ऐकलंय मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना फुटवर्क हे महत्वाचं आहे. धावसंख्या स्थिर 23. धावा. व बॅक टू बॉलर फटका खेळलाय. रन घ्यायचा प्रयत्न केला अश्विनने आणि रन्स कंप्लीट केली आहे. थोडस नाराज झाला विकेट किपर. थ्रो करणे गरजेचं आहे कारण कव्हरला होते विकेट किपर. धावसंख्या आता 24-24. आता सायकिंगला संदेश. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत केली आहे महेशने. 2 बॉल टाकलेत. फक्त एकच धावा खर्च केले. 24 धावा. नेक्स्ट बॉल महेश. व चांगला रूम बनवून केला. गॅप मधून फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण केलंय धनाजी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये धनाजी यांच्या माध्यमातून. धावसंख्या 26-26. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. एकही षटकार या पहिल्या डावामध्ये आला नाही आहे. ओहो देशाईन चेंडू. व्हाईट +1 एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 28-28. सिंगल डबलने धावफलक घालते होते. एक मोठा फटका तर मॅच मध्ये येऊ शकतं सुपकुडी एवढ्या संघ. हो चांगला बॉल रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटची संधी आणि संदेश बाद. 3रा धक्का बसलाय सुपकुडी एवढ्या टीमला. 28 या आकड्यावरती स्ट्राईक मिळाली आहे अश्विनला. डगआउट मधून अपेक्षा असले एक मोठा फटका येऊ दे तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. येणार सेकंड इनिंग मध्ये आपण फाईट करू शकतो. 28 धावा. शेवटचा बॉल. न्यू बॅटर आदित्य. 28 धावा. इथे डॉट बॉल आणि ते षटक संपलंय. पहिला डाव संपलाय. 28 धावसंख्येमध्ये मला 29 टार्गेट या मॅच मध्ये असेल. बाय चेक दो. आउट आहे. ओके स्टंपिंग मध्ये आउट झाले अश्विन. 4था धक्का इथे बसलाय. 28 धावसंख्येमध्ये मला 29 टार्गेट या मॅच मध्ये. तोपर्यंत देव्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत देव्या पण डीजे मास्टर संधी.
ही स्पर्धा 2 दिवस चालणारी स्पर्धा. तब्बल 24 संघाने या स्पर्धेत सहभाग घेतलाय आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरी मॅच संत बाळमाई 11 सुपुगडीवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स गोटीर या दोन टीम मध्ये. पहिला सामना अचानक 11 सावंतवाडी विरुद्ध सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी या दोन टीम दरम्यान झाला आणि त्या सामन्यात सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी या टीमने तो सामना जिंकला. जाऊयात दुसऱ्या मॅचच्या दिशेने. पहिला डाव इथे संपलाय. 29 टार्गेट ठेवलंय संत बाळमाई 11 सुपुगडीवाडी या टीमने आध्यात्मिक फायटर्स गोटीर या टीमच्या समोर. हे टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीवर आलेत रोहित आणि बंटी. बॉलिंग मार्कर शिवाजी. पहिला बॉल स्ट्रेट खेळलाय. भरपूर गॅप आहे, भरपूर चेस आहे फिल्डरला. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकललाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला. 2 धावाने खातं ओपन केलंय बॅटर रोहितने. रोहित आणि बंटी ही सलामीची जोडी. बॉलिंग मार्कवर सज्ज शिवाजी सुपुगडेवाडी या टीम कडून. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले इनफिल्डच्या बाहेर लॉंग ऑन आहे. त्यानंतर एक मिड विकेट. ओहो हो, रूम भरून खेळण्याचा प्रयत्न आउटस्टम्पच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 3. शिवाजी. हो, चांगला बॉल. क्लीन बॉल. ट्रिपल अचित. यष्ट उद्ध्वस्त केलेत. पहिला धक्का इथे बसलाय. पहिली विकेट मिळवली आहे. पहिला ब्रेक थ्रू दिलाय आपल्या टीमला. पहिला धक्का 3 आकड्यावरती. टार्गेट कमी आहे. 29 धावांचं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या रंगल्या आहेत. जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर समोरच्या टीमला हे धावा देखील तुम्ही नाकीने आणू शकता. 3 धावा स्कोरबोर्डवर. न्यू बॅटर शुभम. तीन धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम. पहिला बॉलचा सामना करेल. 29 टार्गेट या मॅच मध्ये. हो, पहिला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायावर आदळलाय बॉल. चांगला बॉल. वेगाने बॉल टाकलाय. बीट केलाय बॅटर शुभमला. पहिला षटक नवीन चेंडू हाताळतोय. गोलंदाजी विकेट मिळवली. आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय. जरी 29 टार्गेट असलं तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शिवाजी पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने. हो, चांगला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपर आहे बॉल खाली आणि चांगला जेल. शुभम बाद. 0 धावसंख्या. दुसरा धक्का बसलाय. दुसरा धक्का. 2 फलंदाज बाद. 3 वर. खराब परिस्थिती. नेक्स्ट बॅटर कोणता येईल? रामा. 3 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये प्रेशर निर्माण केलं. बॅटिंग करायचं केलं शिवाजीने. न्यू बॅटर रामा. पार्टनरशिप बीट करावे लागेल कारण टार्गेट कमी आहे. 29 टार्गेट. 24 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत बॉल झालेत 4 चेंडू फेकून झालेत आणि 3 धावा दिलेत. 2 फलंदाज बाद केलेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 20 चेंडू 26 धावा समीकरण झालं या मॅच मध्ये. मॅच रंगत स्थितीमध्ये येऊ शकते असं पहिल्या ओव्हर नंतर. हो, चांगला बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगला बॉल. बीट केलंय. हा बॉल देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल होता पहिल्या ओव्हर मधील. आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय गोलंदाज शिवाजीने. पहिल्या ओव्हर मध्ये जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात दिली आहे.
व चांगला फटका बॅक टू बॉलर फटका खेळलाय. फिल्डर येतोय एक्स्ट्रा कव्हरचा. डॉट. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हर नंतर शिवाजीने फक्त 3 धावा दिली आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमची. आणि आता समीकरण बदललंय. 18 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज या मॅच मध्ये. थोडस टेन्शन वाढलंय. टेन्शन फ्री करण्यासाठी आपण देऊया डीजे मास्टर ज्ञानेशला संधी. थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 3 धावा आहेत. आता 26 धावांची गरज. गोलंदाज मार्क सज्ज झालाय. आकाश. पहिला बॉल. हो चांगला फटका खेचलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आहे ते डीप मध्ये थ्रो केलाय. 2 न्यू बॅटर स्ट्रायकिंगला बंटी. नॉन स्ट्रायकिंगला रामा. टीमची धावसंख्या 5. हो बीट केलंय इथे. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन त्याचा फायदा इथे मिळालाय. सरप्राईज केलाय बॅटर बंटीला. धावसंख्या स्थिर 5. अजूनही 24 धावांची गरज. चांगला सामना रंगतोय. बॉलर तयार. व चांगला फटका ऑन साईडला. बॉल कॅप मधून गेला. टीप मध्ये फिल्डर आहे तिथे. एकाच धाव्यावर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी आकाशची. आवाज आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये शिवाजीने फक्त 3च धावा दिल्या होत्या. रामा स्ट्रायकिंग एंडला 6 धावा स्कोरबोर्डवर. हो चांगला फटका ऑन साईडला. बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. आणि चांगला चेल. चांगला जजमेंट. फलंदाज बाद. तिसरा धक्का बसलाय आध्यात्मिक फायटर्स गोटीला टीमला. रामा बाद झालाय. 6 वर 3. लो स्कोरिंग मॅच. टार्गेट कमी आहे. सिंगल डबल भर देणे गरजेचं आहे. आता न्यू बॅटर सोन्या. एक यंगस्टर प्रमोद उर्फ सोन्या. 6 धावा स्कोरबोर्डवर झालेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका मागोमाग धक्के मिळत आहेत गोटीला टीमला. संघ अडचणीत सापडलाय. इथे मात करावी लागेल या अडचणीवर. चांगली गोलंदाजी आकाश आतापर्यंत करतोय. 6 धावा झालेत. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॉडी लाईनवर अटॅक केला इथे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. स्लोवर चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थिर 6. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 6 धावा झालेत. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. डॉट बॉल तुमचं प्रेशर वाढवेल. धावा करावे लागतील. ओहो आउट ऑफ दी. आणि डॉट बॉल. षटक संपलंय. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 6 धावा झालेत. या ओव्हर मध्ये देखील 3 धावा दिलेत. एक इकॉनॉमिकल षटक राहिले. दोन्ही गोलंदाजांनी डॉमिनेट केलंय. पहिले षटक शिवाजी आणि दुसरं षटक आकाश. आता समीकरण झाले 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार तिसऱ्या ओव्हरसाठी. हो पहिला बॉल आपटला इथे. भरपूर बाहेर. पंचांत सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धाव फलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 7.
7 धावा. एक्स्ट्रा रन्स वर तुम्हाला कंट्रोल करावे लागतील. अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. बंटी सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अजूनही तगधर उभा आहे. त्याच्यावर पूर्णपणे दामोदर आपल्या टीमचं. अत्तर्व नवीन गोलंदाज. हा बॉल देखील वाईट बॉल. थोडस नियंत्रण मध्ये नाही गोलंदाजी. लेंथ मध्ये बदल करावा लागेल. लाईन मध्ये बदल करावा लागेल. धावसंख्या 8. सलग 2 चेंडू फेकलेत वाईट. 8 धावा झालेत. अजूनही 21 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे. शिवाजी आणि आकाश दोघांनी 6 धावा दिलेत. त्यांच्या मेहनतीवर अत्तर्व तयार. हा बॉल देखील वाईट बॉल. सलग 3 चेंडू वाईट फेकलेत. धावसंख्या 9. आता समीकरण झालंय 12 चेंडू 20 धावांची गरज या मॅच मध्ये. आता मॅच मध्ये आलाय. दोन्ही अवस्थेमध्ये सामना आहे. 9 धावा झालेत. अजूनही 20 धावांची गरज. थोडस लाईन मध्ये बदल करावा लागेल. टप्पा चांगला आहे गोलंदाज अत्तर्वचा. नऊ धावा स्कोरबोर्डवर. अजूनही 20 धावांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना. अत्तर्व एक यंगस्टर गोलंदाज. थोडसा अनुभवाची कमी आहे. हा बॉल देखील वाईट बॉल. सरक 4 चेंडू वाईट टाकलेत आणि याचा फायदा मिळालाय तो बॅटिंग करा संघाला. आध्यात्मिक फायटर्स गोटी एकही लिगल डिलिव्हरी झाली नाही. 4 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. मला वाटतं गोलंदाज चेंज केला जातोय असं वाटतंय. 10 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही 19 धावांची गरज या मॅच मध्ये. हे 4 धावा महत्वाचे बोनस मिळालाय आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाला. दहा धावा. आता गोलंदाज चेंज करत आहे. गोलंदाज मार्क सज्ज झालाय. संदेश विजयाचा संदेश देईल का? संदेश 10 धावसंख्या 19 धावांची गरज या मॅच मध्ये. 29 टार्गेट. 4 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत संदेश ओव्हर द विकेटने. व हा पहिलाच बॉल एक्स्ट्रा टाकलाय आणि 22 स्वरूपात एक धाव. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. एकूण 2 धाव मिळत आहेत. या 2 धाव धाव पलक 12-12. 6 धावा हे बोनस स्वरूपात मिळाल्यात. 0 बॉल म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त बॉल हवेत. इथे संधी आहे. बॉल करेल क्षेत्ररक्षक. फर्स्ट सेकंड हो रिले कॅच. बॅकअपला होता इथे कॅच घेण्यासाठी आणि चांगला झेल. फलंदाज बाद. चौथा धक्का इथे बसलाय आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीमला. बंटी बाद झाला एक हार्ड हिटर. आता न्यू बॅटर धनाजी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा झालेत. थांबणे गरजेचं आहे. अजून 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज या सामन्यामध्ये. चांगला सामना. नियमाने सर्व काही जिंकता येतं हे आपण नेहमीच ऐकलंय. अनुभव देखील आहे. 12 धावा. संदेशला पहिली विकेट मिळाली आहे. बॅटर धनाजी जीवाची बाजी करायला लागेल. ऑन साइडला आनंद कारपेंटर फील्डर आहे. डीप मध्ये थ्रो केलाय. रनआउट संधी. पण तो प्रमोद रनिंग बिटवीन विकेट मध्ये चांगला आहे. चांगला धावलाय. सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता झाली आहे 13-13. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 13 धावा झाल्यात. संदेश पुन्हा तयार. ओव्हर द विकेटने फुल टॉस. हो हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. कमबॅक केलंय गोलंदाज संदेशने. फुल टॉस हो ऑन साइडला खेळला. फिल्डर डीप मध्ये आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. अजूनही 15 धावांची गरज या मॅच मध्ये.
प्रमोदला इथे मोठा फटका खेळावा लागेल. 14 धावा झालेत, अजूनही 15 धावे. हो हो, हा व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांना सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 15-15. अजून 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रमोद एक यंगस्टर, खूप साऱ्या अपेक्षा आहेत आपल्या टीम कडून. अजून 14 धावांची गरज या मॅच मध्ये. चौदा धावांची गरज या मॅच मध्ये. 15 धावा झाल्यात. संदेश तयार. 15 धावा. पंचाने सामना सुरू ठेवायचा आहे. 15 धावा झालेत. 14 धावांची गरज या मॅच मध्ये. थोडस सामना थांबला होता, थोडस अडचण निर्माण होते. आक्षेप घेतला होता बॅटिंग करणाऱ्या संघाने बाउन्स मध्ये, पण पहिला ओव्हर ते चेंज झालं होतं आणि त्यामुळे ते एकच बाउन्स झालाय दुसऱ्या ओव्हर मध्ये. धावसंख्या 15. 14 मनेरकर यांचा सत्कार होतोय, सन्मान होतोय. अमोल मुंडे साहेब यांच्या शुभ मनेरकर यांचा सन्मान इथे होतोय. एक चांगले खेळाडू आहेत. अमोल मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते ते सन्मान होतोय. पंधरा धावा. चार चेंडू झालेत या तिसऱ्या ओव्हर मधील. अजूनही 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना रंगत आणली आहे या मॅच मध्ये फिल्डिंग संघाने, कारण कमी टार्गेट होतं, हार नाही मानली आहे. कारण रक्तात हारच नाही आहे. क्रिकेटमध्ये उतरल्यावर, तुम्ही मैदान उतरल्यावर जिंकणे हाच उद्देश असतो. मॅची एच असं वाटतंय आणि फलंदाज बाद कॉट पॅनच्या रूपात सोन्या बाद उर्फ प्रमोद. पाचवी विकेट इथे गमावली आहे. आध्यात्मिक फायटर्स घोटी. स्वागतम सुस्वागतम. आता न्यू बॅटर बाबूराव आलाय. 14 धावांची गरज. 7 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. आता बॉल कनिक 2 धावा करायचे आहेत आध्यात्मिक फायटर्स घोटी या टीमला. आता मॅच मध्ये आहे संत बाळूमामा 11 सुपुगडेवाडी हा संघ. 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू विजयासाठी 14. 5 धावा फक्त खर्च केलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट, त्यासोबत विकेट किपर बीट. परिणाम 1 धावा टीम जोडमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 16-16. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा झालेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. यंगस्टर आलाय गोलंदाज मार्कवर. स्ट्रायकिंगला धनाजी. जीवाची बाजी लावावी लागेल कारण सामना महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. नॉकआउट स्टेजचा सामना. सर्व सामने नॉकआउट आहेत.
अथर्व. तो सामना थांबलाय. चर्चा करतायत पंचांशी. 16 रन झालेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. नवीन गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी लागेल. अत्तरवने गोलंदाजी केली होती, त्याने 4 चेंडू वाईट फेकले होते, त्यामुळे त्याचा इथे रेकॉर्ड झालाय. कारण प्रत्येकाला एकच षटक आहे. नवीन गोलंदाज. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज आलाय. बॉलिंग मार्क सज्ज आलाय. आदित्य. 6 चेंडू 13 धावांची गरज या मॅच मध्ये. 29 टार्गेट या मॅच मध्ये. ही मॅच थोडीशी लांबली आहे. भरपूर आक्षेप घेतलेत, ऑब्जेक्शन घेतले होते. 13 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू. आदित्य पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. फुल टॉस होतोय. इथे मेजवानी होती, पण तो आस्वाद घेता आला नाहीये बॅटर धनाजीला. पहिला बॉल डॉट. संधी होती, संधीचं सोनं करता आलं असतं, म्हणून तो म्हटलंय. 16 रन झालेत. हो, चांगला फटका ऑन साइडला. बॉल हवेत. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. अगदी टर्निंग पॉइंटला षटकार आलाय धनाजीच्या बॅट मधून. या षटकाने धावफलक झालाय आता 22. आता गरज आहे 4 चेंडू विजयासाठी. 7 धावांची गरज या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. हृदयाची धडधड वाढली आता दोन्ही टीमची. सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर तयार. ओव्हर द विकेटने 3-4 बॉल मध्ये 7 धावा करायचे आहेत. फुल टॉस. हो, इथे बीट केलंय. बॉल चालला अगदी पॉइंटच्या दिशेने. सिंगल घेतली आहे. हो, रन घ्यायचा प्रयत्न केलाय आणि इथे बाबूराव बाद झालाय. सॅक्रिफाईस विकेट. स्ट्राईक इथे मिळाली आहे धनाजीला. आता दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या 23. लेग बाय स्वरूपात सिग्नल आहे. 23 धावा. अजूनही 6 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 3 बॉल 6. बॉल गणिक 2 धावा करायचे आहेत. एक आता मोठा फटका या मॅच मधल्या मॅच फिनिश होऊन जाईल. सहा विकेट गेलेत. 23 वर 6 अशी परिस्थिती. 3 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. धनाजी बॅटिंग मार्कवर. बॉलिंग मार्कवर सज्जला आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य आणि सूर्याप्रमाणे चमकावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि बॉल चाललाय फाईन लेग मध्ये डिक्लेअर एरिया मध्ये. एका धाव्यासाठी टीमची धावसंख्या 24. आता 2 बॉल 5 धावा करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये नियम आहे 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. स्पर्धेत नियम आहे कंपल्सरी चेस. आणि हा देखील वाईट बॉल. धावसंख्या 25. 4 धावांची गरज. 2 बॉल 4. काय सामना रंगलाय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जातोय असं वाटतंय. 2 चेंडू 4 धावांची गरज. आदित्य तयार. व चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. आणि इथे चूक केली आहे. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. आणि टीमची धावसंख्या आता झाली आहे 28. 1 बॉल 1 धावांची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाय होऊन जाऊ दे दोन्ही टीम साठी.
एक बॉल एक धावांची गरज. बॅटर आहे बाबू. बॅटर आहे महेश. एक बॉल एक धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. एक बॉल एक धावांची गरज. एक बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. त्या षटकाराने मॅच मध्ये आणलंय धनाजीने. आता महेश स्ट्रायकिंग एंडला. क्लोज क्षेत्र लावलं गेलंय. एक चेंडू एक धावा. एका धावा करायच्या आहेत तर एका टीमला रोखायचे आहेत. एक बॉल एक धावा. आदित्य तयार बॉलिंग मार्कवर. समोर बॅटर महेश. हो चांगला बॉल हवेत. इथे झेलची संधी आहे. झेल झाला तर आणि ते एक धावा कंप्लीट केली आहे आणि ते सामना जिंकलाय. आध्यात्मिक फायटर्स घोटील या